हे आज आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आरोग्य जाऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना. आज सकाळची खूप बाहेर गडबड आहे. आता माझी मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे, मस्त देवपूजा पण झालेली आहे. आता इथं मी स्वामींचं पण आवरून घेते, स्वामींना पण छान आंघोळ वगैरे घातली. मस्त इथं धूप लावलेली आहे, छान फुले वगैरे मांडले, फुले मांडले ना मस्त खूप असं प्रसन्न वाटतं. आणि इथं मी ना धूपवाटी लावून घेते. सकाळ सकाळ तुम्ही धूपवाटी पण लावायची, घरात खूप प्रसन्न आणि वातावरण होतं. आणि आता इथं मी ना त्यातनं 2 कापूर वड्या टाकून घेत आहे. अशा कापूर वडे टाकायची आणि आपल्याला ना ते पेटून घ्यायचं आणि आपल्या सगळ्या घरात असं त्याला ना फिरून घ्यायचं आहे. खूप चांगलं असतं. तिथं मला तळीसकाचा पण डबा करायचा आहे. आज मी मस्त इडली सांबार आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर मला अगोदर पहिली पूजा करून घ्यावं, म्हणजे आपलं निवांत हिरबळ काम पण होतं. तर इथं मस्त तुम्हाला बघू शकता. तर मी सगळ्या घरात धूपवाटी फिरून येते, बघू शकता. खूप प्रसन्न वाटतं एकदम असं. आता सगळ्या घरातनं मी ना धूप वगैरे सगळे ना असं हे फिरून घेते. नंतर मग ना मी संध्याकाळीच आता वाटून ठेवलेलं आहे डोश्याचं पण. छान आता पीठ पण मुरले, तुम्हाला दाखवते. तर चला तर इथं आता मस्त माझं ना धूप वाटी वगैरे फिरून झाले, देवाची सगळी पूजा झालेली आहे. इथं छान बघू शकता. आता आपलं किती पीठ छान आंबून झालेलं आहे, बघू शकता. मी तुम्हाला ना पळीन दाखवते, हे करून बघू शकता. एकदम असं एकदम परफेक्ट आहे. तुम्हाला असं याची रेसिपी पाहिजे असेल ना कशी ह्याचं डोश्याचं, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आता मस्त आपलं फ्लफी असं एकदम पीठ झालेलं आहे, बघू शकता. आता छान ह्याला फेटू घ्यायचं आणि त्यात आपल्याला काय करायचं, चवीप्रमाणे ना मीठ टाकून घ्यायचं आहे. तर रात्री मी बरोबर ह्याला ना 6 वाजता वाटलं होतं. लवकर वाटून ठेवायला शक्यतो झालं तर, त्यामुळं आपलं जास्त ना आमतं पीठ. बघू शकता मस्त असं पीठ झालं. अर्ध पातेल्याचं 1 पातेलं झालेलं आहे. आता छान ह्याला मी ना लावून घेते. आता मस्त आपल्याला अगोदर ना हे इडली करून घ्यायची आहे. आता तनिष्का आंघोळ करते व तिचं उरकते. सकाळची खूप घाई गडबड असते, सगळं बनवायचं म्हणलं की हे होतं. आता अगोदर म्हणलं इडलीचं कुकर लावून घ्यावं. नंतर मग ना बटाट्याची भाजीकडं पलीकडनं आहे ना मी बटाटे घातले आहे उकडायला. बटाटे पण छान आता शिजत आलेले आहेत. 2-3 शिट्ट्या झालेल्या आहेत त्याच्या पण. गॅस थंड करायला ठेवला आहे तिकडं. तोपर्यंत इकडं मी इडलीचे ना भांडं लावून घेते. तुम्ही कशी इडली बनवता नक्की कमेंट करून सांगा. आणि शक्यतो वाटलं तर काय करायचं, आपली 1 वाटी ना म्हणजे ते तुम्हाला प्रमाण पण सांगते कसं बनवायचं ते इडलीचं. तर 3 ग्लासाला ना आपण 1 ग्लास ना उडदाची डाळ टाकायची आणि 1 वाटी ना हरभरा डाळ टाकायची. 3 ग्लास तांदळाचे, 1 ग्लास उडदाची डाळीचा आणि 1 वाटी ह्याची आपली हरभऱ्याची डाळ टाकायची. कारण कशामुळं, तर आपला डोसा एकदम ना खरपूस आणि एकदम असा गोल्डन कलरचं तयार होतं, त्यामुळं चव पण खूप छान लागते. ही प्रोसेस तुम्ही नक्की करून बघा. तर आता इथे मी सगळी भांडी लावून घेते. छान व्हिडिओ बघत राहा.